नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 9वी पॅट परीक्षा संकलित मूल्यमापन ही सराव प्रश्नपत्रिका अतिशय महत्वाची आहे. या प्रकारचे बरेचसे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधून येण्याची दाट शक्यता आहे. तर आपण ही प्रश्नपत्रिका जी आहे ती समजून घेऊयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे बघा, काही प्रश्न जे आहेत ते आपण समजून घेऊयातले महत्वाचे. तर मी काही एक एक दोन मार्कांचे प्रश्न तुम्हाला समजून सांगतो काही प्रश्न, परंतु काही प्रश्नांची तयारी तुम्ही स्वतः करा किंवा मी आपल्या चॅनलवरती रेग्युलरली रोज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह येऊन बऱ्याचशा मुद्द्यांवरती पॅट परीक्षेच्या अंतर्गत चर्चा करत असतो. त्याच्यामुळं आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप इम्पॉर्टंट चर्चा आपल्याला येत्या 2-3 दिवसात करायची आहे. तर बघा मित्रांनो, हा पहिला प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारलंय काही योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा, कॉस थिटा बरोबर टॅन 90 वजा थिटा, साइन थिटा बरोबर टॅन 90 वजा थिटा, का टॅन थिटा बरोबर टॅन 90 वजा थिटा. तर बघा मित्रांनो, हे एक सूत्र आहे, हे बरोबर आहे. पहिला ऑप्शन जो ए आहे ना यामधला, तो बरोबर आहे. ओके. पुढचा मुद्दा, एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या स्वरूपात असतो? आता जर एक्स अक्षावरचा जर तुम्ही बिंदू बघायला गेला, समजा आपल्याकडे हा आडवा एक्स असतो आणि उभा वाय अक्ष असतो, बरोबर. आता एक्स अक्षावरती समजा मी इथं 3 एक बिंदू घेतला आणि इथं हा 0 समजा आरंभ बिंदू, 3 घेतलं, 2 घेतलं, 1 घेतलं आणि इथं 0 आहे, बरोबर. समजा इथे एक बिंदू घेतला, तर या बिंदूचे निर्देशक काय असणार आहे? एक्स अक्षाचे निर्देशक 3 आणि वायचे किती? 0, म्हणजे 3 0. समजा मी 2 या ठिकाणी घेतला, तर एक्स चे निर्देशक 2, वायचे 0, म्हणजे दुसरा जो निर्देशक आहे तो कधीही 0 असणार आणि पहिला निर्देशक काहीतरी संख्या. तर इथं जर बघितलं तर इथे दुसरा निर्देशक 0 आहे आणि पहिला निर्देशक बाबा ए आहे, म्हणजे एक काहीतरी संख्या आहे, म्हणजे सी ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे एक्स अक्षावरचा कुठलाही बिंदू जर तुम्ही बघायला गेलात तर त्याचा वाय निर्देशक 0 असतो. तर इथे एक्सच्या ऐवजी जर वाय जर असता, तर मग एक्सच्या ऐवजी जर वाय बिंदू असता तर आपण म्हटलं असतं 0 आणि ए, 0 आणि बी, अशा प्रकारे आपण ते म्हटलं असतं. ठीक आहे. तर इथं सी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. बघा, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला, म्हणजे समजा माझ्याकडे अशा प्रकारचा एक त्रिकोण आहे, तर त्रिकोणाचे हे शिरोबिंदू आहेत ना 3, या शिरोबिंदूमधून जे वर्तुळ जातं त्याला आपण काय म्हणतो? परिवर्तुळ म्हणतो. तर इथं परिवर्तुळ हा जो शब्द आहे तो करेक्ट आहे, हा ऑप्शन करेक्ट आहे. बघा, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव, म्हणजे लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या, म्हणजे लगतच्या ज्या बाजू आहेत कुठल्याही चौकोनाच्या, त्याच्या सगळ्या जोड्या एकरूप असतील तर त्या चौकोनाला आपण काय म्हणतो? समभुज चौकोन म्हणतो, बरोबर. तर या ठिकाणी डी ऑप्शन जो आहे तो आपला समभुज चौकोन बरोबर आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू, पुढचा मुद्दा. तर जास्तीत जास्त इम्पॉर्टंट पॉईंट वरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर पुढचा मुद्दा बघा, इथं हा एक प्रश्न आहे की वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण. म्हणजे समजा तुमच्याकडे आता हा समजा आपल्याकडे वाय अक्ष उभा आणि आडवा जो आहे तो आपल्याकडे एक्स अक्ष असणार आहे, बरोबर. आता इथं काय सांगितलंय? वाय अक्षाला समांतर. आता वाय अक्षाला समांतर जर तुम्ही एखादी रेषा काढायला गेलात तर बघा, ही उभीच असणार, एक तर या बाजूला असणार किंवा या बाजूला, म्हणजे ही जी आहे ती उजवी बाजूला असेल किंवा डाव्या बाजूला असेल. ठीक आहे. तर इथं काय सांगितलंय? वाय अक्षाला समांतर त्याच्या डावीकडील म्हणजे बघा ही रेषा पाहिजे आपल्याकडे. समजा हिला आपण नाव देऊ ए रेषा आहे आणि 7 अंतरावर. आता डावीकडे जर 7 अंतर बघायला गेलं तर इथं -1, -2, -3, -7 पर्यंत असणार, म्हणजे एक्स वरती -7 पर्यंत असणार. म्हणजे या रेषेचं समीकरण काय आहे? एक्स बरोबर -7 असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता गोलाची त्रिज्या 7 सेमी असलेल्या गोलाचे घनफळ, म्हणजे एका गोलाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्या गोलाचे घनफळ काढा. आता त्रिज्या 7 सेमी आहे तर गोलाच्या घनफळाचं सूत्र, इथं आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर घन. ओके. मग 4/3 गुणिले पायाची किंमत 22/7, आरचा घन म्हणजे 1, 2, 3 वेळा गुणाकार या ठिकाणी आपण केला. ओके. आता मग इथं 7 आणि हे 7 गेले आणि हा गुणाकार वगैरे करून कॅल्क्युलेशन करून तुम्ही या ठिकाणी उत्तर काढू शकताय. ओके. त्याच्यानंतर दोन्ही निर्देशक धन असलेला बिंदू कोणत्या चरणात असेल? आता दोन्ही निर्देशक धन, तर दोन्ही निर्देशक धन असलेला बिंदू हा नेहमी पहिल्या चरणामध्ये असेल. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की दोन्ही निर्देशक ऋण असलेला बिंदू कुठल्या चरणात असेल, असा सुद्धा प्रश्न असेल. आणि इथे एक प्रश्न आहे, चौरसाच्या कर्णाची लांबी 12√2 आहे, अशा चौरसाची परिमिती किती असेल? आता समजा माझ्याकडे असा चौरस आहे अशा प्रकारे, तर या चौरसाचा कर्ण तुम्हाला सांगितलंय 12√2. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही चौरसाची बाजू काढू शकताय आणि बाजू काढल्यानंतर मग तुम्हाला ती परिमिती काढता येईल. तर या प्रश्नांची तयारी आता तुम्ही करायची. पुढचे प्रश्न मी तुम्हाला सांगतो. तर हे बघा, हे काही प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये हा जो दुसरा प्रश्न आहे तो पण महत्वाचा आहे. बघा, पी क्यू आर हा त्रिकोण आहे
तर साईन थिटाची किंमत काढायची मला. आता साईन थिटाचा जर का मला रेशो काढायचा असेल तर साईन थिटाचं सूत्र असतं समोरची बाजू भागिले कर्ण. आता मला सांगा थिटा जर पी या ठिकाणी आहे तर समोरची बाजू काय बाबा क्यू आर, समोरची बाजू आहे क्यू आर भागिले कर्ण काय बाबा पी आर झालं. त्याच्यानंतर कॉस थिटा, कॉस थिटाचं सूत्र काय बाबा लगतची बाजू भागिले कर्ण. आता इथं लगतची बाजू काय बाबा थिटाच्या लगतची बाजू आहे पी क्यू आणि भागिले कर्ण कोण आहे या ठिकाणी पी आर. आणि त्याचप्रमाणे टॅन थिटाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. तर हे सूत्र वापरून आपल्याला फक्त किमती टाकायच्या. आता बघा इथं ही त्रिकोण पी क्यू आर आहे, पी क्यू आर मध्ये थिटा समजा तुमचा पी या ठिकाणी असल्यामुळे हे गुणोत्तर आलं, परंतु थिटा जर आर या ठिकाणी असेल तर गुणोत्तर वेगळं येऊ शकतं. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने पण आपल्याला तयारीत राहायचं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या थिटा नावं बदलू शकतात. आता त्रिकोण पी क्यू आरच्या ऐवजी एबीसी येईल, एक्स वाय झेड येईल, डीईएफ येईल, काही येईल, परंतु गणित सोडवण्याची जी पद्धत आहे ती सेम राहणार आहे. पुढचा बघा इथे सूत्र वापरूनच आपल्याला गणित सोडवायचे असतात बऱ्याच ठिकाणी. एका घनाची बाजू दिले आणि त्याच्यावरून उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा. घनाची बाजू दिले तर उभ्या पृष्ठांच्या पृष्ठफळाचं सूत्र 4L वर्ग आणि एकूण पृष्ठफळाचं सूत्र 6L वर्ग. फक्त सूत्रात किमती टाकायच्यात. त्याच्यानंतर एका समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे, तर त्या समांतर भुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा. हा एक प्रश्न आहे. चौथा एक प्रश्न, पाचवा एक प्रश्न, सहावा एक प्रश्न. तर हे जे काही प्रश्न तुम्हाला दिसत आहेत समोर स्क्रीनवरती, तर या सगळ्या प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढे बघा हा जो तिसरा प्रश्न आहे, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे बघा इथे काय दिलंय, परिवर्तुळ काढा. तुम्हाला एकतर परिवर्तुळ काढा किंवा अंतर्वर्तुळ काढा, या दोघांपैकी एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ काढण्याची आपल्याला तयारी ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर इथं त्रिकोणमितीमधला प्रश्न आहे आणि हा बघा आलेख काढा. तर मित्रांनो आलेख काढण्यासाठी आपल्याला या पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात आलेख काढायला. तर आलेख काढायची सुद्धा तयारी करायची आहे. आणि हा एक प्रश्न जो आहे तो आपण घेतलेला आहे. हा एक प्रश्न आहे, या प्रश्नाची पण तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे. तर असे काही प्रश्न, ही जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेची नक्कीच तुम्ही तयारी करा. तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क मिळतील. तर ही एक प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघितली. यानंतर आणखी सुद्धा काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आपण टप्प्याटप्प्याने बघत राहणार आहोत. तर या ठिकाणी बघा आजच्या या चर्चेमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका बघितली, परंतु लक्षात घ्या चॅनल आपला जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती आपल्याला इयत्ता 10वीच्या अनुषंगाने, तुम्ही 10वीला जाणार आहात आता पुढच्या वर्षी, त्याच्यामुळे 10वीच्या बऱ्याचशा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. आणि आता 9वीची पॅट परीक्षा तुमची गणित भाग 2 ची होईपर्यंत आपण रोज संध्याकाळी लाईव्ह येणार आहोत आणि लाईव्ह येऊन आपण वेगवेगळ्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. काल आपण वर्तुळ या प्रकरणावर चर्चा केली, आज आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावर चर्चा करणार आहोत आणि निर्देशक भूमितीमधली काही महत्वाची जी काही गणित आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. ओके. तर संध्याकाळी 7 वाजता म्हणजे रोज संध्याकाळी 7 वाजता आपण पॅट परीक्षेच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकरणावर चर्चा करूयात. तर मित्रांनो आताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.